तर आज आहे संडे, मग काय स्पेशल दुसरं काही नव्हतं हो. मग चला म्हटलं आळूची पानं काल आणले होते येताना, मग चला म्हटलं त्याच्यावरच वड्याच बनवते. म्हणूनच बेसनचं पीठ हे तर घरचंच होतं, हे आईनं दिलेलं आहे गावावरून. म्हणूनच पण म्हटलं चला आहे घरचं तर सगळं बनवायला काय हरकत आहे आपल्याला, म्हणूनच घेतले बनवायला. आणि हे बघा असं वाटं तयार करून घेतलेलं आहे मी. कोथिंबीर, हळद, मिरची, लसूण वगैरे आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं. मग काय हे बघा असं जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, हे असं तयार करून घेतलेलं मस्त. चला म्हटलं आता गॅसवरती थोडंसं पाणी गरम करायला ठेवायला पाहिजे. म्हटलं चला म्हणूनच ठेवलं. आणि म्हटलं चाळणीला तेल वगैरे लावून घेते, कारण तेल लावून घेतले की खाली चिकटत नाही आहेत, ते व्यवस्थित मस्त असे शिजतात. म्हणून असं हे बघा तेल लावून घेतलं. चला म्हटलं आता पीठ तर सगळं व्यवस्थित रेडी आहे, पानं वगैरे धुवून घेतलेली. मग म्हटलं चला आता हे 2 पानं आहेत, एक छोटं पानं आणि खाली मोठं पान ठेवलेलं आहे. आमच्याकडे असंच करतात. मस्त भरून वगैरे घेतलं असं. आणि माझ्या तर खूप आवडीच्या आहेत ह्या. कोथिंबीर वडीपेक्षा मला आळूची वडी भरपूर आवडते. आणि संडे असले तर आम्हाला काय अभ्यासाला सुट्टी नाही बरं का बाबा, अभ्यास तर आमचा चालूच आहे. मग काय हे संडे आहे तर हे साहेब बसलेत बघा अभ्यास करायला. मग काय मी अभ्यास बघत बसायचं थोडीच. हे बघा मस्त अशा वड्या पूर्णपणे शिजून तयार आहेत. जास्त तर नव्हत्या, थोडीशीच आणलेली मी पानं. हे बघा किती छान दिसते. चला म्हटलं आता बारीक थंड झाल्यानंतर त्याचे बारीक काप करून घेतले. कोणाला तळलेल्या आवडतात, कोणाला कच्च्याच आवडतात. हे बघा कसे सुटसुटीत झालेत. पण मला तर वड्या कच्च्याच आवडतात, तळलेल्या मला अजिबात नाहीत आवडत. पण आता आपल्याला आवडत नाही म्हणून थोडी जास्त चालणार आहे. बाकीच्या घरातल्यांना सगळ्यांना तळलेल्या आवडतात, म्हणूनच थोडेसे म्हटलं तळलेलं तळून घेते. म्हणूनच असे तळायला घेतले बघा. थोडंसंच तेल टाकलेलं, जास्त नाही आहे. जास्त नाही, जास्त भाजून घेतलेले नाही आहेत. थोडेसेच अशा नॉर्मल असे मिडियम गॅसवर तळून घेतलेत बघा. काय गॅस बारीक करून घेतला. म्हटलं चला झालेत व्यवस्थित तळून, तर ताटातमध्ये काढून घेते. छान दिसत आहेत ना खरपूस असे. चला या तुम्ही पण खायला मग.